नमस्कार मंडळी, मी विश्वास साळोखे माझे जय हरी माऊली या यूट्यूब चॅनलवर आपल्याला एक रमाई माताचं गीत सादर करत आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं महिलेचा हात असतोच आणि ती महिला म्हणजे त्या यशस्वी पुरुषाची सुविद्य पत्नी आणि आपल्या भारताचे संविधान लिहिणारे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई माता यांचा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी तितक्याच ताकदीने हात होता, म्हणून ते घडले। तर पाहूया रमाई माता गीत। जिसे मेरे भीम जैसा हीरा कभी मिला ना होता, जिसे मेरे भीम जैसा हीरा कभी मिला ना होता। आणि भीमराव रामजी आंबेडकर हे नाव संपूर्ण जगभरामध्ये असं काही गाजतंय, असं काही वाजतंय की जवळजवळ जगभरातील 152 देशांमध्ये मोठ्या उत्साहाने बाबासाहेबांची जयंती साजरी होते। बाबासाहेब घडले आणि बाबासाहेबांनी तुम्हा सर्वांना घडवलं, पण हे घडवत असताना बाबासाहेब घडत असताना त्यांना घडवण्याचं खऱ्या अर्थानं काम कुणी केलं असेल तर ते म्हणजे माता रमाई होय। माता रमाईचा त्याग, माता रमाईचं कष्ट जर तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं, जर ऐकलं तर खरोखर आपल्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रू आले बघा राहणार नाही। कारण शेणी गोऱ्या पहाटे उठून थापून त्या पैका जमून बाबासाहेबांना परदेशामध्ये माझ्या रमाईनं पाठवलं आणि म्हणूनच बाबासाहेब घडले। आणि बाबासाहेबांचा नाही रमाईचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा साऱ्यांचा देह सजला, हे तुम्ही आम्ही कधी विसरून चालणार नाही। कारण त्या झिजलेल्या देहाला जर जागायचं असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी त्यांची विचारधारा जोपासणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळी बाबासाहेब विलायतेहून बॅरिस्टर ही पदवी घेऊन भारतामध्ये आले, त्यावेळी बाबासाहेबांच्या स्वागतासाठी सर्व जनसमुदाय जमला, पण त्या स्वागतासाठी जात असताना माता रमाईच्या मनामध्ये एक दुःख होतं। कारण माता रमाई ही इतक्या काबाड कष्ट करून बाबासाहेबांना पैका जमवून पाठवत होती की स्वतःच्या संसाराकडे लक्ष द्यायला सुद्धा तिला वेळ नव्हता। आणि हे करत असताना आज तुम्ही आम्ही सर्वजणांचा देह सजलेला आहे, पण माझी रमाई झिजत असताना तिच्या अंगावरती लुगडं नेसायला सुद्धा चांगलं मिळत नव्हतं। आणि ही परिस्थिती आज तुम्ही आम्ही जर अनुभवली तर काय वाईट अवस्था होईल आमची। आणि अशीच अवस्था माझ्या रमाईवरती आली होती। ज्यावेळी रमाई बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जात होती त्यावेळी तिच्या अंगावरती जे लुगडं होतं ते लुगडं असं ठिगळाठिगळांनी भरलेलं होतं, फाटलेलं होतं आणि ते नेसून जावी कशी। सर्वजण माझ्या बाबासाहेबांना साहेब म्हणतात आणि त्या साहेबाच्या स्वागतासाठी जात असताना त्या साहेबाची पत्नी अशी कशी असेल असं सगळ्यांनी जर म्हटलं तर काय होईल। आणि त्याच वेळा माझ्या माता रमाईच्या डोक्यामध्ये एक प्रश्न, एक विचार आला की पाहूया, एक ट्रंक आहे, तो ट्रंक उघडला आणि त्या ट्रंक उघडल्यानंतर वरती 2-3 साड्या फाटक्या होत्या, त्या साईडला काढल्या आणि खाली तळाला एक असं काही घडी घातलेला एक साडीसारखाच असणारा एक वस्त्र बाहेर काढलं। आणि ते वस्त्र काय असेल तर मानगाव परिषदेला ज्यावेळी बाबासाहेब आले होते त्यावेळी बाबासाहेबांना शाहू महाराजांनी एक भरजरी फेटा बांधला होता आणि तो फेटा जणू काय एखाद्या साडीसारखाच दिसत होता। फाटलेली साडी नेसण्यापेक्षा माझ्या माता रमाईनं तो फेटा नेसला आणि बाबासाहेबांच्या त्या स्वागतासाठी निघाली। अशा बाबासाहेबांच्या स्वागतासाठी ती वाट पाहणारी माझ्या माता रमाई आणि त्या माता रमाईचं ते गुणगान आणि ते खऱ्या अर्थाने ती आतुरता या गीतातून आपल्या समोर मांडत आहेत आमचे गायक। वाटे जावे वाटे जावे वाटे जावे धन्याच्या स्वागताला, वाटे जावे धन्याच्या स्वागताला, साडी नाही चांदणी नेसायला, 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 वाटे जावे
जाती गरिबीची संसारी झळ, जाती गरिबीची संसारी झळ. पण साहेबामुळे येई बळ, पण साहेबामुळे येई बळ. नाही हसायाची, नाही हसायाची, नाही हसायाची फक्त सोसायाला. सारी नाही चांगली निसयाला, सारी नाही चांगली निसयाला, सारी नाही चांगली निसयाला. सारी पाटकीच माझी लुगडी, सारी पाटकीच माझी लुगडी. कशी जाऊ मी काया उघडी, कशी जाऊ मी काया उघडी. नाव ठेवतील माझ्या साईबाला, नाव ठेवतील माझ्या साईबाला. सारी नाही चांगली निसयाला, सारी नाही चांगली निसयाला, सारी नाही चांगली निसयाला, सारी नाही